आज गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीतील साई मंदिरात गर्दी झालेली आहे। शेगाव आणि अक्कलकोटमध्ये देखील अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। दर्शनासाठी भक्तांनी रीघ लावलेली आहे। दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी आणि अक्कलकोट आणि शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। शिर्डीत साईबाबा मंदिरात आणि अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची रांग पाहायला मिळते। शिर्डी आणि अक्कलकोट ही दोन्ही महाराष्ट्रातील महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत। गुरुपौर्णिमा या दिवशी येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत असतात। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविक रांगा लावून उभे आहेत। तसंच अक्कलकोटमध्येही स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या भक्तिभावाने दाखल झालेले आहेत। या दोन्ही ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। आणि शिर्डीमधूनच या उत्सवाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पाहूया। साईनगरीमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह बघायला मिळतो आहे आणि या गुरुपौर्णिमे उत्सवानिमित्त साईबाबांना गुरु स्वरूप मानून साईबाबांचं गुरुपौर्णिमेनिमित्त साई दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने साई भक्त साईनगरीमध्ये मांदियाळी करत आहे। आपण आता दृश्यामध्ये बघू शकतो मुंबईतील टिटवाळ्याहून दरवर्षी पालखी साई मंदिरामध्ये साईनगरीमध्ये सुमारे 20 वर्षांपासून येत असते। यावर्षी देखील ही पालखी साईनगरीमध्ये दाखल झाली आहे आणि या पालखीमध्ये शेकडोंच्या संख्येने जे पायी मित्रमंडळ आहे ते दाखल झाला आहेत। साईबाबांना गुरु स्वरूप मानून साईबाबांचं गुरुपौर्णिमेच्या निमित्त दर्शन घेण्यासाठी ही पालखी साईनगरीमध्ये वाजत गाजत येत असते। रथ देखील सजवण्यात येत असतो आणि शेकडोंच्या संख्येने साई भक्त जे आहेत ते या पालखीमध्ये सहभागी झाले आहेत। आपल्यासोबत साई भक्त आहेत आणि या पालखीतील जे सेवक आहेत ते आहेत। नेमकं तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिराकडे आला आहात, साई दरबारी पालखी घेऊन आला आहात, काय सांगाल, काय वाटतं? दरवर्षी आमच्या मांडे गावामधून ही पालखी निघत असते आणि वाजत गाजत उत्साहामध्ये खरं असते। गेल्या थोडीशी आमच्याकडे दुःखद घटना घडल्यामुळे आम्ही थोडंसं यावेळेला शांतपणे साईबाबांचा गजर करत आज बाबांच्या दर्शनाला 8 दिवसाच्या वारीनंतर आज आम्ही पोहोचलेलो आहोत। बाबांच्या दर्शनाची उत्सुकता या सर्व पायवारीतल्या साई भक्तांना आहे आणि अत्यंत मनोभावे आज साईबाबांची पूजा देखील या मंदिरामध्ये होणार आहे। नेमकं किती साई भक्त आहे तुम्ही पालखीमध्ये सहभागी झाले आहेत आणि किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येतात? आमचं हे 24वे वर्ष आहे, पुढचं 25वे वर्ष आहे आणि शेकडो साई भक्त जवळजवळ 500 ते 600 साई भक्त दरवर्षी पायी वारीमध्ये सहभागी होत असतात। यावर्षी फक्त आम्ही थोडासा जरा नियम केला की यावेळेला आम्ही लिमिटेड फक्त मेंबर्स करताच ही पालखी ठेवली होती। गेल्या वर्षी थोडीशी दुःखद घटना घडली होती पालखीमध्ये, म्हणून यावर्षी आम्ही फक्त आमचे मेंबर्स या ठिकाणी आलेलो आहोत। दरवर्षी आम्ही शिर्डीला गुरुपौर्णिमेनिमित्त येत असतो आणि पायी पालखी घेऊन साई नामाचा जयघोष करत लाखोंच्या संख्येनं साई भक्त जे आहेत ते साईनगरीमध्ये दाखल झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे। कॅमेरामन साई सुराळेसह कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।